म्हणजे ना वाजलेले आहेत सकाळचे 11:30 वाजलेले आहेत आणि काय म्हणतात सगळ्यांना गुड मॉर्निंग असं म्हणावं लागेल। आज मॉर्निंगचा व्लॉग आपण शूट करत आहोत। तर बघू शकता आज जायचं आहे कोल्हापूरला, निघायला जायचं आहे, पण काय माहिती सकाळपासून माझी कामच लवकर आवरत नाही। मी किती पण लवकर आवरण्याचा प्रयत्न करायला लागलोय, एक झालं की एक। इथं बघू शकता आद्रेश बाबूने कसा पसारा घालून ठेवलाय बघा। अजून माझं खरं सांगते 11:30 वाजलेले आहेत, पण अजून म्हणावं तसं माझं काहीच आवरलेलं नाहीये। इथं बघू शकता जस्ट आत्ता मी चपात्या केलेल्या आहेत, खूप जास्त वेळ पण नाही झाला तर चपात्या केलेल्या आहे। किचनवरचं अजून आहे असं सगळं पडलेलं आहे। कपडे आत्ताशी बाहेर सुकत घातलेले आहेत। मी खरं सांगते अजून काही म्हणजे काहीच आवरलेलं नाही। तुम्हाला खरं दाखवते मी आज घर। बघू शकता अजून झाडू मारायचं आहे, पसारा आवरायचा आहे, भरपूर अजून काम आहे। कुठं जायचं म्हणलं ना खरं सांगते लय म्हणजे लय वेळ होते। बघू शकता पसारा अजून काही म्हणजे काहीच आवरलेला नाही आहे। मी पूर्ण दार घर अजून काय म्हणतात सगळं असं घाणेरडं दिसायला लागले। माझं रोज ह्या टायमिंगला सगळं आवरतंय, पण आज काय झालंय काय माहित नाहीये। कुठेतरी जायचं म्हणलं की मुद्दा वेळ झाल्यासारखं होते। आज मी कपडे वगैरे काही म्हणजे काहीच भरलेले नाहीये। आज का मला एवढा वेळ झालाय खरंच काही कळत नाहीये। असं झालेलं झालं, आवरते जरा राहिलेलं तेवढं पटापट। शुभेच्छुक गोदावरी फाउंडेशन ड्रेन पण म्हणजे किचन पण बेबी ओळखत नाही। ड्रेन इंडियाचा फास्टेस्ट ड्रेन क्लीनर नवीन हार्पिक ड्रेन एक्सपर्ट या टिटर बॉयचं स्टिकी ब्लॉक काढेल आणि ड्रेन होईल फटाफट। नवीन हार्पिक ड्रेन एक्सपर्ट इंडियाचा फास्टेस्ट ड्रेन क्लीनर। मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थानी ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या BA BCom BSc आणि MA MCom MSc MMS आणि अधिक माहितीसाठी संकेतस्थळाला भेट द्या। इंडियन मेडिकल असोसिएशन द्वारे प्रमाणित डेटॉल हँड वॉश ह्याचा स्पर्शहीन थेंब देतो सामान्य साबणापेक्षा 10 पट उत्तम प्रोटेक्शन। मिळवा महिन्याभराचे डेटॉल संरक्षण फक्त 30 रुपयात। आता डेटॉलची सुरक्षा अनुभवा स्किन केअर आणि सेन्सिटिव्ह मध्ये। इतका मस्त मौसम तरीही मूडचा बँड वाजला। सकाळी तोच सॅड मूड बाथरूम डिटर्जंट हटवा हात एनर्जी चमक आहे हे ते गोड जायचे नको आणि करतो 10 पट जास्त। ए आता तुला बाबा बाथरूम क्लीनर बाथरूम बसवा म्हण मांडीवर बसवा म्हणाले त्याला तर हां हेच काय बघ मध्येच बोलावून घेतलं। दिवस करा सुरू दुर्गंध वाले जम्शी वाटे 12 तास फ्रेश असे जशी रहा तयार नेहमी छान छान खावा बघू दाखवा बरं साडी भावाने घेतलेली। छान घेतली छान घेतली। बघ बाय बघ बाय उघडा काढत आहेत ना बाहेर। मग खांद्यावर टाकतो मग काढतो काय नाही छान घेतली। बघा छान छान साडी घेतल्या भावाने। भारे भारे इकडं आदर्श बाबूचं काय वेगळंच चाललंय, खायला पाहिजे वाटतं। सकाळच्या नेऊन बघून गेल्या रे घेवा को काय करलं दिदी तुला चल बस इथे इथं बांधते पाठी मग हे बाबू सरळ हात ठेव। ते काय गवसते बाई आता ते कपडे काढले हे काय हे खाली उशी खाली इकडं बघा इकडं बघा इकडं बघा। अगं लय गाठी मारली पोरगीनं आता कसं करायचं असले असले। तर आपलं सगळं आवरलं, घरातून बाहेर पडलो आणि जयसिंगपुरात आल्यावरती गाडीचा टायर पंक्चर झालेला आहे। तिथेच बसले आता किती उशीर। आधी काय म्हणतात गाडीचं टायर बदलायचं आहे
ते पण इथं जवळ असतात कुठं म्हणजे लांबनं जाऊन घेऊन आलेत आणि परत त्यांनी सांगितलं की हे नाही आणि परत आलाय केलं होता काय रे बाबा खरंच मी निघवायला जायचं म्हणजे की असं तर मध्ये अडथळे येत राहतात काय खरं नाही. एक तर घरातली कामं सकाळी पटापट आवडत नव्हतं लवकर खूप वेळ झाला आणि त्यात हे असं काय खरं नाही. कधी येणार आणि आम्ही कधी जाणार. नेहमी निघायला जाताना आमचं असंच होतं काय ना काहीतरी आपल्याला अडचण येते प्रॉब्लेम येते असं का होते काय नाही पण नेहमी असं होतं निघायला जाताना काय खरं नाही. बघू आता केलंच आणायला पाहत उघड आहे आमची गाडी नाही उघडची गाडी घेऊन आलो तरी पण अशी पण बघू इकडे अवघड आहे अवघड 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 सगळं आपण चला. तिकडं जाते की पुढं तिकडून मेरा नाम मांडवा जाती है अपने दोस्तों के साथ मिलकर खेलते हुए जो खुशी महसूस होती थी वही खुशी मुझे लंबी सफर के दौरान होती है. मैं बहुत ही खुश हूँ. चार दिवस आधी ट्रेनिंग दिली जर सकाळी काम करायचं ओवा त्यांचं माणसं आपल्याला सोन्याचा गणपती आहे बा माझा 1 ग्राम गणपतीची मोडशी बिडशी खरंच सांगते. हा साखर नाही खाली जर की मला पण नाही की ये बहीण भाऊ भांडायला दोघं बांधलच ना मग ही दीदीच्या वाटणीची राखी आहे बांधून घ्या.
पंखा उडा दिस पंखा उडा वर बघा दे बे जबरदस्त करू नका त्याला अरे वा त्याच्या हाताला आता ते हो काय हो भीम आहे भीम छोटा भीम वाजलेले आहेत रात्रीचे 9. आता आमचं जस्ट रक्षाबंधन वगैरे झालेलं आहे. वेळ झाला आम्हाला भरपूर कारण मध्येच आमची गाडी पंचर झाली तुम्हाला सांगितलं. तिथून येऊन थोडा वेळ आम्ही जेवलो मस्त झोपलो आराम केला आणि त्यानंतर ना आम्ही रक्षाबंधन केलेलं आहे. मामाचं पण आमच्या आवरायचं होतं अजून. आत्ता मामाचं आवरलेलं आहे. मामाने आज रक्षाबंधनला छान मस्त गिफ्ट वगैरे दिलेलं आहे आणि बघू शकता मामाने छान मस्त होम थिएटर घेऊन आलेला आहे. रक्षाबंधन छान छान नाचायला लागलाय आज त्याच्यावर खयाक खयाक खयाक. इकडे बहिणाबाईंनी आमच्या